माणसासनी सगळं सरकारला पाठीमागच्या काळात देवधर्म कुणी केलेलं नाही, आताच करायल्यात. आताच ते शक्तीपीठाची गरज पडली आहे माणसासनी सगळं सरकारला. सरकारचा एक काही फायदा आहे म्हणून या गोरगरीब जनतेची सरकार हे घेण्यात आले, दात घेण्यात आले, फिरात घेण्यात आले म्हणून आज आम्ही इथे जमलेलो आहोत सगळी. आमची 4.5 एकर जाते, घरासकट सगळं जाते. माझं गाव मालेगावची 300 एकर जमीन आहे, त्यातली 150 एकर शक्तीपीठाला जाते. उरलेली जमीन सर्व पुराखाली जाते. मग आम्ही खायचं काय करायचं? बारक्या पोरांचं घेऊन कुठं जायचं? पैशाचा काय उपयोग आहे? पुढे आता पोरांची लग्नाला आम्ही कुठली शेत टाकवायचं, कुठलं काय टाकवायचं? त्यावेळेला काय सरकार आमची पोरांची लग्न वगैरे करायला येणार आहे काय? त्यावेळेला कोण राहे? आम्हाला सरकार ते आम्हाला आपल्या घरात नेऊन ठेवणार आहे? तसं जर हे असलं तर मग सांगा, मग देतो आमच्या जमिनी. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.